गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. हेरिडिटी अँड इव्होल्युशनच्या आजच्या 8व्या लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. पहा, आतापर्यंत आपण या हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टरमध्ये पाठीमागच्या लेक्चरला डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन पर्यंत पार्ट पाहिला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक या चॅप्टर मधला पाहणार आहोत. तर डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन त्याच्यामध्ये तुम्हाला काल सांगितलं होतं चार्ल्स रॉबर्ट डार्विन वॉज अ ब्रिटिश नॅचरलिस्ट. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे एक ब्रिटिश नॅचरलिस्ट होते. पहा, चार्ल्स रॉबर्ट डार्विन वॉज अ ब्रिटिश naturalist and he studied the nature or various specimens of the living organisms present in nature. निसर्गामध्ये अस्तित्वात असणारे जे वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे प्लांट्स आणि एनिमलचे जे काही स्पेसिमेन्स आहेत त्यांचा अभ्यास हा चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी केलेला होता. अकॉर्डिंग टू हिज ओपिनियन, species that we see today have arise from common ancestors. त्यांच्या मतानुसार, तुम्हाला काल सांगितल्यानुसार, ज्या वनस्पती आणि प्राण्यांच्या सर्व प्रजाती आहेत, all the species of plants and animals are arise from the common ancestor. डार्विनने असं मत मांडलं होतं की आता सध्या पृथ्वीवरती ज्या काही प्रजाती अस्तित्वात आहेत, वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत, या सर्व प्रजाती एकाच प्रकारच्या अँसेस्टर पासून डेव्हलप झालेल्या आहेत किंवा इव्हॉल्व झालेले आहेत असं डार्विनचं मत होतं. देन लॅटर ड्यू टू नॅचरल सिलेक्शन दे डायव्हर्जेस फ्रॉम इच अदर. डार्विन यांचं असं मत होतं की सर्व प्रजाती ह्या एकाच अँसेस्टर पासून डेव्हलप झालेल्या आहेत आणि कालांतरानं नॅचरल सिलेक्शनमुळे त्यांच्यात बदल होत जाऊन वेगवेगळ्या प्रजाती तयार झालेल्या आहेत. He published the theory of natural selection in his book titled Origin of Species. आणि ही जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे, ही नॅचरल सिलेक्शनची थिअरी डार्विन यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकामध्ये पब्लिश केलेली. देन एक्सप्लेनेशन ऑफ दिस डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन पहा. डार्विन स्टडीड द ऑर्गॅनिझम ऑफ same species and found that different organism of the same species shows the same character, different character. डार्विनने एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एकाच प्रजातीचे जे वेगवेगळे सजीव असतात त्यांची लक्षणं सुद्धा वेगवेगळी पाहायला मिळतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काही लक्षणं हे वेगवेगळी पाहायला मिळतात. Darwin studied the organism of same species and found that different organism of the same species shows different characters. एकाच प्रजातींच्या वेगवेगळ्या सजीवांचा अभ्यास केल्यानंतर डार्विनच्या असं लक्षात आलं की एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये काही लक्षणं ही वेगवेगळी पाहायला मिळतात. Some organism have character fittest for survival. काही ऑर्गॅनिझम मध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असणारी लक्षणं जास्त असतात. आपलं अस्तित्व टिकवण्याची लक्षणं काही सजीवांमध्ये जास्त असतात. While the other have fittest characters of less extent. काही ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट कॅरेक्टर हे ग्रेटर एक्सटेंट मध्ये असतात, म्हणजे जास्त असतात, तर काही ऑर्गॅनिझम मध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असणारी लक्षणं कमी प्रमाणात असतात. जसं की ह्युमनचा जर आपण विचार केला तर आताच्या जनरेशन मध्ये जे ह्युमन आहेत ते सर्वच ह्युमन स्ट्रॉंग नाहीत सारख्या पद्धतीने. म्हणजे ह्युमन ही एक स्पेसिस झाली आणि त्यातले जे काही वेगवेगळे जर आपण मॅन पाहितले तर काहींची इम्युनिटी कमी आहे, काहींचं जी काही बॉडी डेव्हलपमेंट आहे ती कमी झालेली, म्हणजे काही स्ट्रॉंग आहेत काही वीक आहेत. म्हणजे त्यांच्या या बॉडी कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एकाच ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये सारखेपणा नाहीये. कोणाची उंची जास्त आहे, कोणाची इम्युनिटी पॉवर जास्त आहे, काही थोडं वातावरणात चेंज झाला की काही जण आजारी लगेच पटकन आजारी पडतात, तर काही जणांवरती तो वातावरणाचा परिणाम जास्त होत नाही, ते आजारी पडत नाही. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा त्याच्या बॉडी कॅरेक्टरिस्टिक मुळे आहे. म्हणजे एकाच प्रजातीचे सर्व सजीवांमध्ये असणारी लक्षणं सारखी नसतात.
वेगवेगळ्या सजीवांमध्ये एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये असणारी लक्षणं वेगवेगळी असतात आणि त्याच्यामध्ये डार्विन यांनी सांगितलं की काही सजीवांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असणारी लक्षणं म्हणजे फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल हे ग्रेटर एक्सटेंट मध्ये असतात, तर काही ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट कॅरेक्टर हे लेस एक्सटेंट मध्ये म्हणजे कमी प्रमाणात असतात. अकॉर्डिंग टू डार्विन, ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर कॅन ओनली सर्व्हाइव्ह. डार्विन यांनी काय सांगितलं की ज्या ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हलचे कॅरेक्टर्स आहेत असेच ऑर्गॅनिझम फक्त सर्व्हाइव्ह होतात अँड ऑदर्स डाय, आणि इतर जे आहेत ते डाय होतात. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी फिटेस्ट चे जे कॅरेक्टर आहेत किंवा फिटनेसचे जे कॅरेक्टर आहेत असे फिटनेस साठीचे कॅरेक्टर असणारे सजीव अस्तित्व टिकवतात, आणि ज्या सजीवांमध्ये फिटेस्ट किंवा फिटनेस साठीचे कॅरेक्टर कमी असतात, लेस एक्सटेंट मध्ये असतात, असे मात्र काय होतात, डाय होतात. म्हणजे पहा, एक कॉम्पिटिशन आहे की या कॉम्पिटिशन मध्ये जसं जंगलामध्ये अनेक प्राणी आहेत आणि वेगवेगळे लक्षण असणारे प्राणी, सिंह आहे, वाघ आहे, त्याच्यानंतर डिअर हरिण आहेत, रॅबिट्स आहेत, फॉक्स आहेत, असे वेगवेगळे प्राणी आहेत आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी कशी आहे किंवा पॉवर जी आहे, शक्ती आहे, ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मग याच्या त्यांचं जर कदाचित युद्ध झालं तर कोण अस्तित्व टिकू शकतं, जे स्ट्रॉंग आहेत, लॉयन, टायगर याच्यासारखे जे स्ट्रॉंग ॲनिमल्स आहेत ते काय होतील, सर्व्हाइव्ह होतील, आणि जे वीक आहेत, हरिण, रॅबिट, ससा असे प्राणी वीक जे आहेत ते काय होतात, तिथं डाय होतात, मरतात, त्यांची शिकार होते. म्हणजे ज्यांच्यामध्ये स्ट्रॉंग कॅरेक्टर आहेत ते सर्व्हाइव्ह होतात आणि जे वीक असतात ते डाय होतात. किंवा कुस्तीमध्ये कोण हारतो, जो वीक आहे तो हारतो, जो स्ट्रॉंग आहे तो जिंकतो. तसंच इथं डार्विन यांनी त्यांच्या थेरीमध्ये सांगितलंय की ज्या सजीवांमध्ये फिटनेस साठीचे कॅरेक्टर जास्त आहेत असे सजीव सर्व्हाइव्ह होतात, आणि ज्या सजीवांमध्ये फिटनेस साठी आवश्यक असणारे कॅरेक्टर कमी प्रमाणात असतात ते मात्र काय होत आहे, तिथं डाय होत आहेत. म्हणजे ओनली फिटेस्ट कॅन सर्व्हाइव्ह, जे फिटेस्ट आहेत तेच सर्व्हाइव्ह होतील. परीक्षेमध्ये नापास कोण होईल, जो अभ्यासात वीक आहे तो, ज्याचा अभ्यास स्ट्रॉंग आहे तो काय होईल, पास होणार आहे चांगल्या मार्काने. म्हणजे जे फिटेस्ट आहेत तेच पास होतील, जे फिटेस्ट नाहीयेत, वीक आहेत ते काय होतील, नापास होतील. तसं इथं या सर्व्हायव्हलच्या कॉम्पिटिशन मध्ये, अस्तित्व टिकवण्याच्या स्पर्धेमध्ये कोणते सजीव अस्तित्व टिकवतात असं डार्विनने सांगितलं की ज्या फिटेस्ट स्पेसीज आहेत, ज्यांच्यामध्ये बदलणाऱ्या वातावरणामध्ये अस्तित्व टिकवण्याची लक्षणं आहेत असे सजीव काय होतात, जगतात, सर्व्हाइव्ह होतात, आणि ज्यांच्यामध्ये फिटनेस साठीचे कॅरेक्टर कमी आहेत किंवा फिटनेस साठीचे कॅरेक्टर नाही असे सजीव डाय होतात. ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर ड्युरिंग सर्व्हायव्हल अँड रिप्रोड्यूस दे passes such a character to the next generation. असं सांगितलं डार्विन यांनी की जे फिटेस्ट स्पेसीज आहेत त्या फिटेस्ट स्पेसीज पुन्हा रिप्रोड्यूस होतात, आणि रिप्रोड्यूस होऊन फिटनेसचे कॅरेक्टर ते त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये पास करतात किंवा ट्रान्सफर करतात. म्हणजे फिटेस्ट स्पेसीज रिप्रोड्यूस अँड पास द कॅरेक्टर ऑफ फिटनेस टू द कमिंग जनरेशन ऑर नेक्स्ट जनरेशन. ज्या फिटेस्ट स्पेसीज आहेत त्या फिटेस्ट स्पेसीज रिप्रोड्यूस होतात आणि रिप्रोडक्शन द्वारे त्यांच्या पुढच्या जनरेशनला फिटनेसचे कॅरेक्टरिस्टिक ते कशाने प्रोव्हाइड करतात, हेरिडिटी, अनुवंशिकतेने ते लक्षणं पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतात. दॅट इज ऑर्गॅनिझम विथ फिटनेस कॅरेक्टर और फिटेस्ट कॅरेक्टर. फिटेस्ट कॅरेक्टर असणारे ऑर्गॅनिझम ड्युरिंग सर्व्हायव्हल अस्तित्व टिकवत असताना व्हेन रिप्रोड्यूस जेव्हा त्यांच्यामध्ये प्रजनन घडून येतं, दे पासेस सच कॅरेक्टर्स टू द नेक्स्ट जनरेशन. असे फिटनेसचे जे कॅरेक्टर आहेत ते त्यांच्यामधून त्यांच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशन मध्ये पास करतात. अगेन इन द नेक्स्ट जनरेशन, पुन्हा जी पुढची जनरेशन येते त्याच्यामध्ये स्ट्रगल ऑकर्स. पुन्हा त्यांच्यामध्ये काय असतं, स्ट्रगल असतं, कारण सर्वच त्या पुढच्या जनरेशन मध्ये असणाऱ्या सजीवांमध्ये सर्वच फिटनेसचे कॅरेक्टर सारखे नसतात, त्यांच्यातही कमी जास्त कॅरेक्टर असतात, आणि पुन्हा त्यांचा अस्तित्व टिकवण्यासाठीचा जो संघर्ष असतो, स्ट्रगल असतं, तो संघर्ष त्यांचा पुढे सुरू होतो. त्या स्ट्रगल मध्ये जे स्ट्रॉंग आहेत ते पुन्हा सर्व्हाइव्ह होतात आणि जे वीक आहेत ते पुन्हा काय होतात, डाय होतात. दॅट इज अगेन इन अ नेक्स्ट जनरेशन स्ट्रगल ऑकर्स फॉर एक्झिस्टन्स. अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा स्पर्धा सुरू होते. अँड कॅरेक्टर्स ऑफ फिटनेस फॉर सर्व्हायव्हल ओनली सर्व्हाइव्ह. ज्यांच्यामध्ये फिटनेसचे कॅरेक्टर आहेत ते सर्व्हाइव्ह होतात आणि ज्यांच्यामध्ये फिटनेसचे कॅरेक्टर नसतात ते डाय होतात.
दिस प्रोसेस इज कंटिन्यू फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि ही जी प्रक्रिया असते ही जनरेशन टू जनरेशन कंटिन्युअसली सुरू असते. फिटेस्ट ओनली कॅन सर्व्हाइव्ह अँड ऑदर डाय. कोणती प्रोसेस की फिटेस्ट जे आहे ते सर्व्हाइव्ह होत राहतात आणि जे फिटेस्ट नाही ते ऑदर काय होता राहतात, डाय होत राहतात. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या काही पुढच्या जनरेशन्स असतात त्या फिटेस्ट जनरेशनच फक्त सर्व्हाइव्ह होत राहतात. डायनासोरची प्रजात नष्ट झाली त्याचं कारण काय की चेंज होणाऱ्या वातावरणाबरोबर डायनासोरला काय करता आलं नाही, त्याचे फिटनेसचे कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करता आले नाही. त्या फिटेस्ट त्या वातावरणामध्ये बदलणाऱ्या वातावरणामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या फिटेस्ट कॅरेक्टर पाहिजे त्या डायनासोरकडे नसल्यामुळे ती प्रजात काय झाली, नष्ट झाली. आणि बाकीच्या ज्या प्रजाती आहेत मंकी सारख्या माकडासारखे जे प्राणी होते ते देखील सर्व्हाइव्ह झाले कारण त्यांच्यामध्ये फिटनेसचे कॅरेक्टर होते. म्हणजे ज्या सजीवांमध्ये फिटनेसचे कॅरेक्टर असतात किंवा फिटेस्ट कॅरेक्टर असतात, अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असणारी लक्षणं असतात, ते सजीव अस्तित्व टिकवून राहतात आणि बाकीचे सजीव जे असतात ते डाय होतात. ही डार्विन्सची नॅचरल सिलेक्शनची थिअरी आहे. डार्विन्सनं त्याच्या नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीमध्ये काय सांगितलं की एकाच प्रजातीचे जे सजीव असतात त्यांच्या एकाच प्रजातीच्या वेगवेगळ्या सजीवांमधील लक्षणं वेगवेगळी असतात. काही सजीवांमध्ये फिटेस्टचे कॅरेक्टर ग्रेटर एक्सटेंट मध्ये असतात तर काही सजीवांमध्ये फिटेस्टचे कॅरेक्टर लेस एक्सटेंट मध्ये असतात. पुढे सांगितलं की कोणते सजीव एक्झिस्ट सर्व्हाइव्ह होऊ शकतात की ज्यांच्यामध्ये फिटेस्टचे कॅरेक्टर जास्त आहेत ते सर्व्हाइव्ह होतात आणि ज्यांच्यामध्ये फिटेस्टचे कॅरेक्टर लेस एक्सटेंट मध्ये आहेत ते डाय होतात. ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर ड्युरिंग रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या वेळी किंवा सर्व्हायव्हलच्या वेळी फिटेस्ट ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होतात आणि त्यांच्यामधील फिटनेसचे कॅरेक्टर ते त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये पास करतात. आणि पुन्हा पुढच्या जनरेशन मध्ये देखील स्ट्रगल सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जे फिटेस्ट आहेत ते सर्व्हाइव्ह होतात आणि ऑदर डाय होतात. आणि ही जी प्रक्रिया आहे ही जनरेशन टू जनरेशन कंटिन्युअसली सुरू असते. When the organism of new generation compared with old generation. जर आपण या नवीन जनरेशनचे ऑर्गॅनिझम त्यांच्या ओल्ड जनरेशनच्या ऑर्गॅनिझमशी जर कम्पेअर केले तर आपल्याला या दोन ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिफरन्स पाहायला मिळतो. कारण प्रत्येक वेळी नवीन कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक जनरेशन मध्ये काय होतात, फिटनेस साठी आवश्यक असणारे नवीन कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होत जातात आणि त्याच्यामुळे नवीन पुढच्या जनरेशन मधले ऑर्गॅनिझम न्यू जनरेशनचे ऑर्गॅनिझम आणि ओल्ड जनरेशनचे ऑर्गॅनिझमचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये डिफरन्स पाहायला मिळतो. When organisms of new generation compared with organisms of old generations, then much differences are seen in the organism of old generation and new generation. नवीन जनरेशन आणि जुन्या जनरेशनच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपल्याला प्रचंड त्यांच्या लक्षणांमध्ये फरक पाहायला मिळतो. That is, the new generations are better adapted than the old generation. ज्या नवीन जनरेशन असतात त्या ओल्ड जनरेशन पेक्षा जास्त अनुकूलित झालेले असतात, अडॅप्टेड झालेले असतात, त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त अडॅप्टेशन इन्क्रीज झालेले असतात. दिस प्रोसेस इज डिस्क्राइब्ड ॲज नॅचरल सिलेक्शन. आणि ही जी प्रक्रिया असते म्हणजे नवीन जनरेशन मध्ये असणारे कॅरेक्टर आणि ओल्ड जनरेशनचे कॅरेक्टर जर आपण कम्पेअर केले तर आपल्याला त्या दोन लक्षणांमध्ये डिफरन्स खूप जास्त डिफरन्स पाहायला मिळतो. म्हणजे नवीन जनरेशन जे असतात त्या अडॅप्टेड झालेले असतात म्हणजे त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन घडून आलेलं असतं. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच काय म्हटलं जातं, नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नैसर्गिकरित्या अस्तित्व टिकवण्यासाठी सजीव काय करत असतात, नवीन नवीन लक्षणांची निवड करत असतात. यालाच नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं जातं. And the organisms get adapted naturally with the help of this natural selection. या नॅचरल सिलेक्शनच्या प्रोसेसच्या सहाय्याने ऑर्गॅनिझमच्या ज्या येणाऱ्या कमिंग जनरेशन्स आहेत, नेक्स्ट जनरेशन आहेत, त्या मोर अडॅप्टेड असतात फॉर द सर्व्हायवल. देन नेचर सिलेक्ट द इंडिव्हिज्युअल फॉर सर्व्हायवल विच आर फिटेस्ट कॅरेक्टर ऑफ सर्व्हायवल. म्हणजे पहा नेचर हा नेहमी कोणत्या सजीवांची निवड करतो अस्तित्व टिकवण्यासाठी. निसर्ग हा त्याच्या सानिध्यामध्ये कोणते सजीव ठेवतो की जे अस्तित्व टिकवण्यासाठी सक्षम आहेत, फिटेस्ट आहेत, असे सजीव फक्त निसर्गामध्ये राहतात. जे फिटेस्ट नाही ते निसर्गातून नामशेष होतात, डाय होतात. Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration and it becomes a milestone in the theory of evolution. डार्विन्सनं जी थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन मांडलेली ही प्रदीर्घ काळासाठी लोकांनी मान्य केलेली थेरी होती.
आणि ती एक थेअरी ऑफ इव्होल्युशन मधली माइलस्टोन म्हणजे मैलाचा एक दगड होता. म्हणजे अतिशय महत्वाची थेअरी ही इव्होल्युशन मध्ये मांडली जाते, ती म्हणजे डार्विन थेअरी ऑफ नॅचरल. तर लक्षात आलेली असेल पा डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन जरी ही मोस्ट ऍक्सेप्टेड असली तरी याच्या देखील काही ऑब्जेक्शन्स या डार्विन थेअरीच्या अगेन्स्ट आहेत. इतर शास्त्रज्ञांनी याच्यावरती काही ऑब्जेक्शन या थेअरीवरती घेतलेले. ते ऑब्जेक्शन महत्वाचे 3 आहेत. ते ऑब्जेक्शन काय आहेत ते पाहायचे. त्याच्या अगोदर डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा जो पॉइंट असतो आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्क्स साठी विचारला जातो. तर लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे हा. डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 मार्कचा क्वेश्चन याच्यावरती असतो. तुम्हाला क्वेश्चन असतो एक्सप्लेन द डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन करा. तर डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे आणि त्याचे ऑब्जेक्शन्स काय आहेत ते आपल्याला पाहिजे. तर तेवढा पार्ट 5 मार्क्स साठी तिथं तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शन द्यावं लागेल डार्विनचं किंवा या थेअरीचं. चार्ल्स डार्विन वॉज अ ब्रिटिश नॅचरलिस्ट. According to his opinion, all species that we see today arise from the common ancestor. आज आपल्याला पृथ्वीवरती जेवढ्या प्रजाती आहेत त्या सर्व कॉमन एन्सेस्टर पासून डेव्हलप झालेल्या आहेत. आणि लॅटर ड्यू टू द नॅचरल सिलेक्शन दे गेट डायव्हर्जेस फ्रॉम इच अदर. आणि कालांतराने नॅचरल सिलेक्शनच्या प्रक्रियेमुळे त्या सजीवांमध्ये विविधता निर्माण होत गेलेली आहे. He published the theory of natural selection in the book titled Origin of Species. आणि त्यांनी ही नॅचरल सिलेक्शनची थेअरी ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाच्या पुस्तकामध्ये पब्लिश केलेली आहे. या थेअरीच्या एक्सप्लेनेशन मध्ये असं सांगितलं की डार्विन स्टडीड द ऑर्गॅनिझम डिफरंट ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस. देन ही फाउंड दॅट द डिफरंट ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस हॅव डिफरंट कॅरेक्टर. देन सम ऑर्गॅनिझम हॅव कॅरेक्टर फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल ॲट अ ग्रेटर. काही ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हलचे जे कॅरेक्टर असतात ते जास्त असतात, तर काही ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हलचे कॅरेक्टर लेस एक्सट्रीम मध्ये म्हणजे कमी प्रमाणात असतात. अकॉर्डिंग टू डार्विन, डार्विनच्या मतानुसार थेअरीनुसार ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर ओनली कॅन सर्व्हाइव्ह. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये फिटेस्ट किंवा फिटनेसचे कॅरेक्टर आहेत असेच ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह होतात आणि ज्यांच्यामध्ये फिटनेसचे कॅरेक्टर नाही ते ऑर्गॅनिझम डाय होतात. आणि जे फिटेस्ट स्पेसिस आहेत त्या त्यांच्या सर्व्हायव्हलच्या ड्युरेशन मध्ये रिप्रोड्यूस होऊन नवीन जनरेशन प्रोड्यूस करतात आणि हेरिडिटीच्या सहाय्याने त्यांचे फिटनेसचे कॅरेक्टर त्यांच्या पुढच्या जनरेशन मध्ये देखील ट्रान्सफर करतात आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जनरेशन सुद्धा फिटेस्ट होतात. परंतु येणाऱ्या कमिंग जनरेशन मध्ये किंवा न्यू जनरेशन मध्ये देखील एक्झिस्टन्स साठीचं स्ट्रगल सुरू होतं. त्याच्यामध्ये देखील ज्या फिटेस्ट आहेत जास्त फिटेस्ट असणाऱ्या स्पेसिस सर्व्हाइव्ह होतात आणि ज्या लेस फिटेस्ट आहेत त्या डाय होतात. आणि ही जी प्रक्रिया असते ही कंटिन्युअसली जनरेशन टू जनरेशन सुरू असते. त्याच्यामध्ये जर आपण नवीन जनरेशनच्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक आणि ओल्ड जनरेशनच्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिकचं कंपॅरिझन केलं तर नवीन जनरेशन मध्ये आपल्याला जास्त अडॅप्टेशन पाहायला मिळतात. म्हणजे याच्यामध्ये कॅरेक्टर मध्ये खूप जास्त डिफरन्स पाहायला मिळतो आणि नवीन जनरेशन मध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम असतात ते मोस्ट किंवा मोर अडॅप्टेड असतात. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच नॅचरल सिलेक्शन म्हटलं जातं. आणि ही डार्विनची जी नॅचरल सिलेक्शनची थेअरी आहे ही मोस्ट ऍक्सेप्टेड थेअरी आणि लॉंग ड्युरेशन साठी ऍक्सेप्ट केलेली थेअरी होती. परंतु या थेअरीचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा ऑब्जेक्शन्स आहेत. ऑब्जेक्शन्स अगेन्स्ट द डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे हे पहा. Objections against Darwin's theory. Against Darwin's theory. Although Darwin's theory of natural selection is mostly accepted theory or widely accepted theory, it has some objections. जरी डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही वाइडली ऍक्सेप्टेड असली तरी त्याला देखील काही ऑब्जेक्शन्स होते. ते ऑब्जेक्शन्स पैकी फर्स्ट ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. नॅचरल सिलेक्शन was not किंवा is not factor
is not the only factor. Responsible for सर्व्हायव्हल. नॅचरल सिलेक्शन हा एकच घटक सर्व्हायव्हल साठी जबाबदार नाहीये. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द सर्व्हायव्हल. सर्व्हायव्हल साठी किंवा सजीवांचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी नॅचरल सिलेक्शन हा एकच घटक कारणीभूत आहे असं नाहीये. तर हे महत्वाचं पहिलं ऑब्जेक्शन. दुसरं ऑब्जेक्शन, Darwin did not mention any explanation about useful and useless modifications. डार्विनने त्याच्या थेअरीमध्ये सजीवांमध्ये झालेले काही युजफुल मॉडिफिकेशन म्हणजेच बदल, सजीवांमध्ये जे काही बदल झालेले, जसं मानवाची शेपटी नाहीशी झाली, म्हणजे ते काय झालं, एक युजलेस मॉडिफिकेशन, जो अवयव निकाम आहे, युजलेस आहे, काही कामाचा नाहीये, तो बदल झालेला आहे. काही मध्ये आवश्यक देखील बदल झालेले असतात, म्हणजे जे बदल सजीवामध्ये होणं आवश्यक आहे, जसं की मानवाच्या मेंदूचा विकास होत गेलेला आहे जास्तीत जास्त, प्रत्येक जनरेशन मध्ये चेंजेस होत जाऊन जो काही मॉडर्न मॅन त्याची थिंकिंग पॉवर, त्याची थिंकिंग कॅपॅसिटी आणि जर ओल्ड मॅन पाहितला तर यांच्या थिंकिंग पॉवर मध्ये, थिंकिंग कॅपॅसिटी मध्ये डिफरन्स आढळतो. तर हे युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन जे आहेत हे डार्विनने त्याच्या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेले नाहीये. त्याच्यानंतर थर्ड महत्त्वाचं ऑब्जेक्शन आहे, देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट slow changes and sudden changes. स्लो चेंजेस आणि सडन चेंजेस बद्दल देखील डार्विनने त्याच्या थेअरीमध्ये कुठलंही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. हे महत्त्वाचे 3 ऑब्जेक्शन्स या थेअरीच्या अगेन्स्ट आहेत. म्हणजे जरी डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही मोस्टली ऍक्सेप्टेड थेअरी असली तरी या थेअरीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत. त्या त्रुटी काय आहेत, याचे ऑब्जेक्शन काय आहेत या थेअरीच्या अगेन्स्ट? तर पहिलं ऑब्जेक्शन आहे की नॅचरल सिलेक्शन हा एकच घटक फक्त उत्क्रांतीसाठी किंवा सजीवांचं अस्तित्व टिकवण्यासाठी कारणीभूत नाही. म्हणजे सजीवांमध्ये जे इव्होल्यूशन घडून आलेले ते फक्त नॅचरल सिलेक्शन या एकाच घटकामुळे घडून आलेले असं नाही. त्याच्यानंतर डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विननं त्याच्या थेअरीमध्ये युजलेस आणि युजफुल मॉडिफिकेशन बद्दल कुठलंही एक्सप्लेनेशन मेन्शन केलेलं नाही, नमूद केलेलं नाही. अँड डार्विन देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट सडन चेंजेस अँड स्लो चेंजेस. हळूवारपणे होणारे बदल आणि अचानक होणारे जे बदल आहेत यांच्याबद्दल डार्विनने त्याच्या थेअरीमध्ये कुठलंही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. हे 3 महत्त्वाचे ऑब्जेक्शन्स या डार्विन थेअरीचे आहेत. हे तिन्ही ऑब्जेक्शन अतिशय महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला कधीही सांगता आले पाहिजे. पहिलं ऑब्जेक्शन की नॅचरल सिलेक्शन इज नॉट फॅक्टर ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर द सर्व्हायव्हल. नॅचरल सिलेक्शन हा एकच घटक सर्व्हायव्हल साठी कारणीभूत नाही. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन बद्दल डार्विनला कुठलंही एक्सप्लेनेशन त्याने त्याच्या थेअरीमध्ये मेन्शन केलेलं नाही. अँड देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड सडन चेंजेस. स्लो चेंजेस आणि सडन चेंजेस बद्दल देखील डार्विनने त्याच्या थेअरीमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन हा जो पार्ट होता तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर जी आपल्याला नेक्स्ट महत्त्वाची थेअरी पाहायची ती आहे लॅमार्किझम. नेक्स्ट थेअरी कोणती आहे? लॅमार्किझम.
तर लॅमार्किझम किंवा लॅमार्कियन थेरी काय आहे? तर जसं आपण डार्विन्स थेरी पाहिली तशीच लॅमार्कियन थेरी आहे. तर अगोदर लॅमार्क या शास्त्रज्ञाबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती थोडंसं इंट्रोडक्शन त्यांचं पाहू. तर पहा, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क, Jean Baptiste Lamarck proposed that morphological changes occurs in living organism are responsible for evolution. Jean Baptiste Lamarck proposed that morphological changes occurs in living organism are responsible for evolution. मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय? तर सजीवांच्या बाह्य रचनेमध्ये किंवा सजीवांचे जे एक्सटर्नल कॅरेक्टर आहे, म्हणजे हेरिडिटीच्या व्यतिरिक्त शरीर रचनेमध्ये होणारे जे बदल असतात ते बदल हे इव्होल्यूशन साठी कारणीभूत आहेत, असं जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांचं मत होतं. जीन बॅप्टिस्ट लेमार्क proposed that morphological changes occurs in living organism. जसं की मॉर्फोलॉजिकल चेंज काय असतो? एखादा मॉर्फोलॉजिकल चेंज की सजीवाची सततची एखादी जी ऍक्टिव्हिटी असते त्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याच्या शरीरामध्ये काही बदल होतात, चेंजेस होतात, त्याला मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हटलं जातं. जसं की आपण एखादा लोहार काम करत असताना पाहतो, लोहाराचं काम काय आहे? लोखंड भट्टीत तापवणं आणि त्याच्यावरती घनानं मार देऊन त्या लोखंडाचा आकार बदलणं, वेगवेगळ्या वस्तू लोखंडी वस्तू ज्या आहेत त्या तयार करणं. मग त्यावेळी त्याची जी ऍक्टिव्हिटी असते सततची, की घनाच्या सहाय्याने त्या लोखंडावरती फोर्स एक्झर्ट करून मार देऊन त्याचा आकार बदलणं आणि वस्तू तयार करणं, याच्यामुळे या सततच्या फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीमुळे काय होतं की त्याचे जे मसल्स असतात ते मसल स्ट्रॉंग होतात. म्हणजे नॉर्मल मॅनपेक्षा त्या व्यक्तीचे, कष्ट करणाऱ्या किंवा खूप जास्त मेहनत करणाऱ्या व्यक्तीचे मसल्स हे स्ट्रॉंग बनलेले असतात. किंवा सापाला पाय नाही येत. सापाला पाय का नाही येत? कारण तो सरपटत चालण्याची जी त्याची ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे त्याचे पाय जे होते ते नाहीसे झालेले, नामशेष झालेले. जिराफाची मान ही खूप उंच आहे. त्याचं कारण काय की जिराफे काय करतात? नेहमी उंच झाडावरचीच पानं खातात, ते गवत खात नाहीत, नेहमी झाडाच्या शेंड्याची पानं खातात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी काय करावे लागते? मान उंचावावी लागते. अशा अनेक जनरेशन्स मध्ये ही फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटी घडून आल्यामुळे काय झाले? जिराफाची मान इतर प्राण्यांपेक्षा लांब आहे. पूर्वी जिराफ आणि इतर प्राणी यांची मानेची जी लांबी होती ती सारखीच होती, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. परंतु अनेक जनरेशन मध्ये घडून येणाऱ्या या फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीमुळे तो मॉर्फोलॉजिकल चेंज झाला, म्हणजे त्यांची मान ही जास्त लांब झालेली. तर या पद्धतीनं सजीवांमध्ये जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात ते मॉर्फोलॉजिकल चेंजेस हे इव्होल्यूशन साठी कारणीभूत असतात, असं जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांचं मत आहे. जीन बॅप्टिस्ट लेमार्क proposed that morphological changes occurs in living organism are responsible for evolution. जसं डार्विन यांनी काय सांगितलं की नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. नॅचरल सिलेक्शन हा जो घटक आहे हा इव्होल्यूशन साठी कारणीभूत आहे, असं डार्विन यांचं मत होतं. परंतु लेमार्क यांनी असं सांगितलं की मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. सजीवामध्ये होणारे शारीरिक बदल, मॉर्फोलॉजिकल चेंजेस हेच त्यांच्यामध्ये इव्होल्यूशन साठी जबाबदार असतात. रिझन बिहाइंड द मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मग सजीवामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस का घडून येतात? मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येण्या पाठीमागची कारण काय आहेत ते पहा. रिझन बिहाइंड morphological changes is activities and
लेझीनेस म्हणजे काय? आळशीपणा. ऍक्टिव्हिटीज अँड लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझमच्या सततच्या क्रियेमुळे ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? त्याची क्रियाशीलता आणि त्यांच्यातला लेझीनेस यांच्यामुळे सजीवामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात, असं जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांचं मत होतं. इट इज कॉल्ड, त्यालाच काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्सचा यूज आणि डिसयूज. तर पहा, जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांनी इव्होल्युशन साठी जबाबदार असणारा घटक हा मॉर्फोलॉजिकल चेंज सांगितला. मॉर्फोलॉजिकल चेंजेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आणि मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येण्याचं कारण काय सांगितले? तर सजीवांमध्ये घडून येणाऱ्या सततच्या ऍक्टिव्हिटीज किंवा सजीवांमधला लेझीनेस म्हणजे यूज आणि डिसयूज. एखाद्या ऑर्गनचा यूज आणि डिसयूज जर झाला तर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात. जसं की मानवानं शेपटीचा वापरच केला नव्हता, म्हणजे यूज न केल्यामुळे, लेझीनेसमुळे किंवा त्या युजलेस कॅरेक्टरमुळे काय झालं? एक मॉर्फोलॉजिकल चेंज झाला, शरीरात बदल झाला, म्हणजे शेपटी नाहीशी झाली. आता सध्या आपण कानामध्ये असणाऱ्या मसलचा वापरच करत नाहीये, म्हणजे लेझीनेसमुळे त्याच्यामध्ये काय बदल होत गेलेला आहे की तो युजलेस ऑर्गन बनलेला आहे आणि कालांतराने तो देखील काय होईल? नामशेष होऊ शकतो. म्हणजे सजीवांमध्ये असणाऱ्या सततच्या ऍक्टिव्हिटीज आणि लेझीनेस यांच्यामुळे म्हणजे यूज आणि डिसयूज मुळे, विशिष्ट ऑर्गनच्या यूज आणि डिसयूज मुळे सजीवांमध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात, शारीरिक काही बदल घडून येतात आणि त्या बदलांमुळे उत्क्रांती घडून येते, असं लेमार्किझम थेरी ही जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांनी मांडलेली. मग या लेमार्कियन थेरीचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते एक्सप्लेनेशन पाहू आपण, आणि त्याचे अगोदर एक्झाम्पल्स पाहू मॉर्फोलॉजिकल चेंजेसचे. एक्झाम्पल्स. कोणते एक्झाम्पल? प्रिन्सिपल ऑफ यूज आणि डिसयूज किंवा ऍक्टिव्हिटीज आणि लेझीनेस यांच्यामुळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस कसे होतात त्याचे काही एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ यूज ऑफ organs and disuse of organs. ऑर्गन्सचा यूज आणि डिसयूजचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, नेक ऑफ जिराफ, जिराफाची मान. नेक ऑफ जिराफ फर्स्ट एक्झाम्पल आहे, नेक ऑफ जिराफ. जिराफाची मान, नेक ऑफ जिराफ. तर याच्यामध्ये पहा, नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. नेक ऑफ जिराफ बिकम टू लॉंग. जिराफाची मान ही आपल्याला जास्तीत जास्त लांब, इतर प्राण्यांपेक्षा लांब पाहायला मिळते. ड्यू टू इटिंग लीव्स. कशामुळे? ड्यू टू इटिंग लीव्स ऑन टॉल ट्री. उंच झाडावरची पानं. जिराफ काय करतो? नेहमी उंच झाडावरचे शेंड्याची पानं खातो आणि त्याच्यामुळे जिराफाची मान उंच झालेली. बाय extending neck for several generations. जिराफानं अनेक जनरेशन्स पर्यंत, जिराफाच्या अनेक जनरेशननं काय केलं? उंच झाडावरची पानं खाण्यासाठी त्यांची मान जी होती, नेक होती, ती एक्सटेंड करायची प्रत्येक वेळी. आणि अनेक जनरेशन मध्ये ही फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटी, मानेचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? उंच झाडावरची पानं खाण्यासाठी. सतत त्याच ऑर्गनचा सतत
एकाच कामासाठी वापर झाल्यामुळे काय झालं, जिराफाची जी मान होती ती कशी झालेली, लॉंग झालेली. हे पहिले एक्झाम्पल की एकाच ऑर्गनचा जर जास्त वापर केला अनेक जनरेशन्स मध्ये तर त्या ऑर्गन मध्ये काही मॉडिफिकेशन होतात. म्हणजे ते मॉडिफिकेशन कोणते असतात, मॉर्फोलॉजिकल चेंजेस असतात. दुसरं एक्झाम्पल, नेक ऑफ जिराफ नंतर विंग्स ऑफ बर्ड्स. विंग्स ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचे पंख. इमू, हे जे दोन पक्षी आहेत, ऑस्ट्रिच अँड इमू, तर हे दोन पक्षी त्यांचे जे विंग्स आहेत त्या विंग्सचा वापर त्यांनी अनेक जनरेशन मध्ये केलेला नाहीये. ऑस्ट्रिच आणि इमू यांच्या अनेक जनरेशन त्यांच्या पंखाचा उपयोग फ्लाइंग साठी केला नाही आणि त्याच्यामुळे त्या युजलेस कॅरेक्टरमुळे, लेझीनेसमुळे काय झालं, आज त्यांना पंख असून सुद्धा काय करू शकत नाही, ते फ्लाइंग करू शकत नाही. तर त्यांचं मॉडिफिकेशन काय आहे, युजफुल मॉडिफिकेशन काय झालं की त्यांचे जे पाय आहेत ते पायाच्या सहाय्याने काय करू शकतात, फास्ट रन करू शकतात. जरी ते फ्लाइट करू शकले नाही तरी इतर प्राण्यांपेक्षा जास्त ते रन करू शकतात, पळू शकतात. हे त्यांच्यामध्ये झालेलं मॉडिफिकेशन आहे. म्हणजे विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड इमू have become weak. त्यांचे जे काही विंग्स आहेत, पंख आहेत, ते वीक झालेले ड्यू टू नो यूज, त्याचा वापर न केल्यामुळे. म्हणजे पहा, ऑस्ट्रिच, शहामृग आणि इमू या दोन पक्ष्यांनी त्यांच्या पंखाचा वापर न केल्यामुळे त्यांचे पंख हे निकामे झालेले, ते फ्लाइट साठी उपयोगात येत नाही, ते फ्लाय करू शकत नाही. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ. तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर, आयर्न स्मिथ म्हणजे लोहार. लोहाराचे जे शोल्डर असतात ते जास्त स्ट्रॉंग असतात. कशासाठी, कशामुळे, त्याच्या फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीमुळे, त्याचे जे काही कामाची सततची ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे त्याचे शोल्डर्स हे स्ट्रॉंग असतात. शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ हॅव स्ट्रॉंगर किंवा become very strong due to frequent hammering movement. लोहाराचं काम काय आहे, सतत हॅमरिंग करण्याची जी फ्रिक्वेंट मुवमेंट आहे, सततचं हॅमरिंग करण्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे त्याचे जे शोल्डर्स असतात ते स्ट्रॉंग झालेले असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, लेग्स. काही प्राण्यांच्या पायांमध्ये झालेलं मॉडिफिकेशन, लेग्स. त्याच्यानंतर लेग्स नंतर पुढचं मॉडिफिकेशन आहे, लेग्स मधलंच आहे. तर पहा, लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन म्हणजे राजहंस अँड डक बदक. Legs of birds like swan and duck become useful for swimming. त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांच्या पायांचा जास्तीत जास्त उपयोग होतोय. म्हणजे बदक आणि राजहंस हे पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्यांच्या पायाचा सतत वापर करत असल्यामुळे त्यांच्या पायामध्ये मॉडिफिकेशन, मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून आलेले आहेत. Snake have lost their legs by modification in their body by burrowing habits. स्नेक हा नेहमी काय करतो, बिळामध्ये राहतो. बरोविंग हॅबिट्स जी आहे त्याची, बिळामध्ये राहण्याची जी काही स्थिती आहे त्याच्यामुळे त्याला बिळामध्ये राहत असताना बिळामध्ये तो सरपटत चालतो आणि त्याच्यामुळे त्याचे जे पाय आहेत ते पाय त्याचे नष्ट झालेले किंवा लॉस्ट झालेले. द लेग ऑफ स्नेक बिकम्स एक्सटिंक्ट किंवा गेट लॉस्ट ड्यू टू द बरोविंग हॅबिट्स. त्याच्या बरोविंग हॅबिट्स मुळे त्याचे पाय जे आहेत ते नाहीसे झाले. तर अशा पद्धतीनं जे प्राण्यांमध्ये जे मॉडिफिकेशन होत आहेत, त्यांच्या समजा सापाचे पाय नष्ट झालेले, त्याच्यानंतर डक आणि स्वॅन यांच्या लेग्स जास्त ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या
विंग्स पेक्षा, किंवा आयरन स्पीचचे शोल्डर जास्त स्ट्रॉंग झालेले, विंग्स ऑफ बर्ड, ऑस्ट्रिच आणि इमू यांचे जे काही विंग्स आहेत, पंख आहेत, ते जास्त वीक आहेत, त्याच्या सहाय्याने ते फ्लाय करू शकत नाही, आणि जिराफाची मान जास्त लांब झालेली, हे सर्व चेंजेस जे झाले हे शारीरिक बदल आहेत, मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत. आणि हे मॉर्फोलॉजिकल चेंजेस कशामुळे झाले, तर त्याची दोन कारणे आहेत, ऍक्टिव्हिटीज आणि लेझीनेस. एखाद्या अवयवाचा वापर आणि वापर न करणं या दोन ऍक्टिव्हिटीमुळे त्यांच्यामध्ये हे चेंजेस होतात. जिराफानं मानेचा वापर सतत केल्यामुळे मान लांब झाली, सापाला पायाचाच वापर नाही म्हणून पाय नष्ट झाले. म्हणजे ज्याचा यूज केला जातो ज्या ऑर्गनचा, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन, मॉर्फोलॉजिकल चेंजेस होतात, म्हणजे नवीन मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये होतात. आणि वापर न केल्यामुळे देखील मॉडिफिकेशन होतात, म्हणजे तो अवयव डिसअपिअर होतो. तर अशा पद्धतीनं ही लॅमार्किझमची महत्वाची थिअरी आहे, याला सॉफ्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स देखील म्हटलं जातं. इन अबो एक्झाम्पल, एनिमल ड्यू टू देअर कंटिन्युअस एफर्ट्स acquired characters, and such acquired character are transferred from one generation to the another generation. म्हणजे पहा, सजीव या पद्धतीने त्यांच्या एफर्टच्या सहाय्याने, म्हणजे यूज आणि डिसयूजच्या सहाय्याने नवनवीन कॅरेक्टर किंवा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर डेव्हलप करत असतो. त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत असतात, and these acquired character are transferred from one generation to another generation. म्हणजे सजीव त्याच्या लाईफ टाइम मध्ये काही कॅरेक्टर स्वतःमध्ये ऍक्वायर्ड करतो, आणि ते ऍक्वायर्ड केलेले कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतो, असं लॅमार्क यांचं मत होतं. परंतु हे चुकीचं आहे की सजीवाने ऍक्वायर्ड केलेले कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशन मध्ये पास केले जात नाहीत, असं लक्षात आलेलं आहे. ते त्याचं ऑब्जेक्शन आहे किंवा डिमेरिट आहे या थेरीचं, ते आपण पुढे पाहणार आहोत. In the above example, animal due to their continuous effort acquired the character, and such acquired character are transferred from generation to generation. This is called theory of inheritance by Lamarck. याला theory of inheritance by Lamarck म्हटलं जातं. किंवा Lamarckism काय आहे? Organism can pass on the characters or characteristic that is acquired during its lifetime to its offspring is known as Lamarckism. म्हणजे सजीवानं त्याच्या लाईफ टाइम मध्ये जेवढे कॅरेक्टर ऍक्वायर्ड केलेले असतात, ते ऍक्वायर्ड केलेले सर्वच्या सर्व कॅरेक्टर तो त्याच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतो. ही जी प्रक्रिया आहे याला लॅमार्किझम म्हटलं जातं किंवा सॉफ्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हटलं जातं. परंतु या थेरीचं देखील ऑब्जेक्शन आहे, असं तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्यावेळी सजीवाच्या लाईफ टाइम मध्ये तो कॅरेक्टर ऍक्वायर्ड करतो, जसं की आयर्न स्मिथ आहे, त्याचे शोल्डर त्याने स्ट्रॉंग बनवले, परंतु तेच कॅरेक्टर त्याने ऍक्वायर्ड केलेले कॅरेक्टर हे त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होताना पाहायला मिळत नाही. म्हणजे त्याचा जो मुलगा असणार आहे पुढच्या जनरेशन मधला, तो त्याच्या एवढा स्ट्रॉंग असेल असं नाही, तो त्याच्या एवढा स्ट्रॉंग नसू शकतो, तो वीकही असू शकतो. म्हणजे त्याच्यातले कॅरेक्टर हे पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत नाही. आपण आपल्या लाईफ टाइम मध्ये जे कॅरेक्टर मिळवले, समजा एखादा एमबीबीएस डॉक्टर आहे, त्याने जे ऑपरेशन करण्याचं स्किल मिळवलेले ते त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होतं का? तर ते ट्रान्सफर झालेले पाहायला मिळत नाही. म्हणजे जेवढे आई वडील हुशार असतात, एखादे स्किल त्यांच्यामध्ये असतं, ते स्किल त्यांच्या चाइल्ड मध्ये ट्रान्सफर होतं असं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे ऍक्वायर्ड केलेले कॅरेक्टर हे नेक्स्ट जनरेशन मध्ये ऍज इट इज ट्रान्सफर होत नाही. हे महत्वाचं ऑब्जेक्शन या लॅमार्किझमच्या थेरीचं आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज at all was widely accepted, but transfer of this character from generation to generation is rejected. म्हणजे या लॅमार्किझमच्या थेरीमध्ये ऑर्गॅनिझमच्या यूज किंवा डिसयूज मुळे त्याच्यामध्ये काही मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात. हे मात्र हा जो पार्ट आहे या थेरीचा हा ऍक्सेप्ट करण्यात आला, आणि ते ऍक्वायर्ड केलेले कॅरेक्टर मात्र पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर केले जातात, हा पार्ट रिजेक्ट करण्यात आलेला होता. Because it had been verified that modification brought in us are not transferred to the next generation. म्हणजे याच्यातून एक कन्क्लुजन असं निघालं की आपल्यामध्ये होणारे जे काही मॉडिफिकेशन्स असतात, ऍक्वायर्ड कॅरेक्टर असतात, ते पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होत नाही. अँड हेन्स लॅमार्क थेरी वॉज डिस्प्रूव्ह. त्याच्यामुळे लॅमार्कची जी थेरी होती ती डिस्प्रूव्ह झाली. तर अशा पद्धतीनं ही लॅमार्कियन कन्सेप्ट आहे किंवा सॉफ्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे, याला थेरी ऑफ लॅमार्किझम देखील म्हटलं जातं. तर जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रूव्ह दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मॉर्फोलॉजिकल चेंजेसच्या आधारे एक थेरी मांडली, त्याला लॅमार्किझम म्हटलं. त्यांनी असं सांगितलं की सजीवामध्ये होणारे मॉर्फोलॉजिकल चेंजेस
हे इव्हॉल्युशन साठी जबाबदार असतात. Morphological changes occurs in living organism are responsible for evolution, and reason behind the morphological changes is the activities and laziness, that is use and disuse of organs. त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहिजे यूज आणि डिसयूज चे. त्याच्यामध्ये नेक ऑफ जिराफ, त्यांनी जिराफाच्या मानेचं उदाहरण दिलेलं होतं की जिराफ हा नेहमी उंच झाडावरची पानं खात असल्यामुळे सतत त्याच्या अनेक जनरेशन मधील या फ्रिक्वेंट ऍक्टिव्हिटीमुळे त्याची नेक जी आहे ती लॉंग बनलेली. त्याचबरोबर विंग्स ऑफ बर्ड्स, ऑस्ट्रिच आणि इमू सारखे जे काही बर्ड्स आहेत त्यांचे विंग्स वीक आहेत, त्यांचा वापर त्या विंगचा वापर न केल्यामुळे. त्याचबरोबर शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ, आयर्न स्मिथच्या फ्रिक्वेंट हॅमरिंग ऍक्टिव्हिटीमुळे त्याचे शोल्डर स्ट्रॉंग बनलेले. त्याचबरोबर लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक बिकम्स युजफुल, स्वॅन आणि डक यांचे जे पाय आहेत ते युजफुल आहेत, कशामुळे? त्यांच्या स्विमिंग ऍक्टिव्हिटीमुळे. तर अशा पद्धतीने किंवा सापाचे पाय बरोविंग हॅबिट्समुळे लॉस्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने यूज ऑर्गनच्या यूज आणि डिसयूज मुळे ऑर्गॅनिझम मध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस घडून येतात असं लॅमार्किझमचं मत होतं किंवा जीन बॅप्टिस्ट लेमार्क यांचं मत होतं. आणि त्यांनी असं सांगितलं, ड्युरिंग द अकॉर्डिंग टू लेमार्क द ऑर्गॅनिझम acquired some characteristics during its lifetime due to this use and disuse. त्याच्या फ्रिक्वेंट यूज आणि डिसयूज मुळे सजीव त्याच्या लाईफ टाइम मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक acquired करत असतो, म्हणजे कॅरेक्टर acquired करत असतो. and these acquired character are transferred from one generation to next generation. आणि ते acquired केलेले कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतो. ही जी थिअरी आहे याला म्हटलं जातं लॅमार्किझम. हा जो कन्सेप्ट आहे त्याला लॅमार्किझम म्हटलं जातं. मग लॅमार्किझमची व्याख्या काय सांगू शकतो आपण? द ऑर्गॅनिझम acquired some characters during its lifetime or lifespan and transfer it from the one generation to the next generation. This is called लॅमार्किझम. सजीव त्याच्या लाईफ टाइम मध्ये काही कॅरेक्टर acquire करतो आणि acquired केलेले कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये पास करतो. ही जी प्रोसेस असते त्यालाच लॅमार्किझम म्हटलं जातं. परंतु असं लक्षात आलं या लॅमार्किझमच्या थेअरीमध्ये की सजीव त्याच्या लाईफ टाइम मध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटीज मुळे, लेझीनेस मुळे काही कॅरेक्टर acquired करतो, हा ऍक्सेप्ट करण्यात आला. परंतु ते कॅरेक्टर एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये पास केले जातात, हा पार्ट मात्र त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आल्यामुळे ही थिअरी जी होती लॅमार्किझमची ती डिस्प्रूव्ह ठरली. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे ancestry of acquired character आणि स्पेसिएशन आणि ह्युमन इव्हॉल्युशन, एवढा जो राहिलेला पार्ट आहे हा आपला उद्याच्या लेक्चरला आपण कंप्लीट करू. म्हणजे उद्याच्या लेक्चरला हा चॅप्टर कंप्लीट होईल. आज याचा लॅमार्किझम आणि डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन या दोन पॉइंटच्या ज्या नोट्स तुम्हाला पाठवलेले एवढ्या तुम्ही लिहून घ्यायच्यात आणि याबद्दल जर काही शंका वाटली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कळवू शकता. ओके, थांबतोय आपण.